सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेव्हापासून आपली इंजिनिअरिंगची कॅप राउंड 2 ची अलॉटमेंट डिक्लेअर झाली आहे तेव्हापासून प्रत्येक मुलाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. काही मुलं विचारतात की दादा जे पण कॉलेज मला कॅप राउंड 2 मध्ये अलॉट झालंय त्या कॉलेजमध्ये मी फ्रीज करू की मी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू. कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करणं हे सेफ आहे का? म्हणजे जर मी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं तर माझी आधीच्या कॅप राउंडची सीट ही रिझर्व्ड राहील का? असे काही मुलांचे प्रश्न आहेत. प्लस काही मुलांचे डॉक्युमेंटचे रिगार्डिंग प्रश्न आहेत की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मी माझी डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली होती. फॉर एक्झाम्पल मी कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेटची मी रिसिप्ट अपलोड केली होती. बट आता माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हे आलेलं आहे. तर हे ओरिजिनल डॉक्युमेंट मी कुठे अपलोड करू? ते मला कुठे अपलोड करावं लागेल? तर असे काही मुलांचे प्रश्न आहेत. प्लस काही मुलांचे कॉलेजेसचे रिगार्डिंग प्रश्न आहेत की दादा आमचं कॉलेज कधी सुरू होणार? आम्हाला इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयरची लाईफ आम्हाला एन्जॉय करायची आहे, तर आमचं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर कधीपासून सुरू होणार? असे काही मुलांचे प्रश्न आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्लस मी तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपबद्दल पण काही इम्पॉर्टंट पॉईंट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिलं आपण बोलूया की कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करणं हे सेफ आहे का? भरपूर मुलांना भीती वाटते की कॅप राउंड 3 मध्ये मी पार्टिसिपेट करू की नको करू, अशी बऱ्याच मुलांना भीती वाटते. लक्षात घ्या की कॅप राउंड 3 हे कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. जसं तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलंय तसंच तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. काही मुलांचे प्रश्न आहेत की दादा मला कॅप राउंड 1 मध्ये एक कॉलेज मिळालं होतं, मी कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅप राउंड 2 मध्ये मला कुठलंही कॉलेज मिळालं नाही. त्या केसमध्ये आता मी परत कॅप राउंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, तुम्ही कॅप राउंड 1चं कॉलेज आता तुम्ही घेऊ शकता, कारण की तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये कोणतंही कॉलेज मिळालं नाहीये. तर त्यामुळे तुमचं कॅप राउंड 1चं कॉलेज तुमच्यासाठी रिझर्व्ड आहे. तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बरं दादा मी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, बट जर मला कॅप राउंड 3 मध्ये पण कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर? सो जर तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही परत कॅप राउंड 1चा कॉलेज घेऊ शकता किंवा तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये जाऊ शकता. इन केस जर तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये जरी गेलात आणि 4 मध्ये पण तुम्हाला कुठलंही बेटर कॉलेज नाही मिळालं, तुम्हाला कुठलं दुसरं कॉलेज अलॉटच नाही झालं, तर कॅप राउंड 1ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व्ड असणार आहे. लक्षात घ्या की जोपर्यंत पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये तुम्हाला दुसरं कुठलं कॉलेज अलॉट होत नाही तोपर्यंत आधीच्या कॅप राउंडची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व्ड असणार आहे. इन केस तुम्ही पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या केसमध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये नंबर लागला, त्यावेळी तुमच्या आधीच्या कॅप राउंडची सीट म्हणजे तुमची प्रिव्हियस कॅप राउंडची सीट ही तुमची कॅन्सल होते. बट जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये नंबर नाहीच लागले दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये, तर त्या केसमध्ये आधीच्या राऊंडची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व्ड असणार आहे. तुम्हाला काही पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना खूप कमी पर्सेंटाईल मिळाले आणि ते कॅप राउंड 1च्या अलॉटमेंटसोबत सॅटिस्फाईड नाही आहेत. आता कॅप राउंड 2 मध्ये पण ते ट्राय करतायत बेटरमेंटचा. आणि भरपूर मुलं अशी आहेत जे ड्रॉप घ्यायचा विचार करतात. सो जर तुम्ही ड्रॉप घेऊन MHCET 2026ची प्रिपरेशन करणार असाल तर मला माहिती आहे की तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला डिस्ट्रॅक्शन खूप होतं, बॅकलॉग्स राहतात, DPPs आणि नोट्सचं एक वेगळं प्रेशर असतं आणि त्यासोबत आपल्या प्रोग्रेसवर काही ट्रॅक नाही राहत. सो त्यामुळे PW म्हणजे फिजिक्सवाला घेऊन आलाय बॅच प्राईम फॉर MHCET स्टुडंट्स आणि हे ऑनलाईन आणि ऑफलाईनचा एक बेस्ट कॉम्बो आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला DPPs आणि टेस्ट मिळतात विथ फुल सोल्युशन्स, एक्सपर्टकडनं तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं, 1-on-1 तुम्हाला इमोशनल सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. प्लस त्यासोबत जेव्हा पण तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्हाला इन पर्सन डाऊट सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड केला जातो. ऑल्सो PW पाठशाला आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण मिळेल, जिथे तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीज, ऑफलाईन डाऊट्स, रेग्युलर टेस्ट आणि स्टडी मटेरियल्स आणि त्यासोबत स्मार्ट टूल्स लाईक NCERT पित्रा तुम्हाला बघायला मिळेल. सो असंच जर तुम्हाला स्ट्रक्चर प्रिपरेशन जर्नी पाहिजे असेल तर व्हिजिट करा PW पाठशाला सेंटरला और तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर B-Prime10 तुम्ही कुपन कोड यूज करू शकता फॉर 500 रुपीज ऑफ. आता काही मुलांचे ना डॉक्युमेंटच्या रिगार्डिंग प्रश्न असतात की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना एका कॅटेगरीची मी डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली आहे, बट आता त्याच्या माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलेले आहेत. आता हे ओरिजिनल डॉक्युमेंट मला कुठे अपलोड करायचे आहेत असे बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात. तर लक्षात घ्या की हे डॉक्युमेंट तुम्हाला लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला अपलोड करावे लागतात. आता कसे अपलोड करायचे तर त्यासाठी तुम्हाला इथे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. तिकडे ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. इकडे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनवर जाऊन टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाऊन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. आता ह्याच्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला बघितलं तर इकडे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे अपलोड CVC, TVC, NCL, EWS. CVC म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट. जर ह्या कुठल्याही डॉक्युमेंटची तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर ह्या इकडे तुम्हाला आता ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्यावर क्लिक केल्यानंतर ना जर तुम्ही ऑलरेडी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट हे अपलोड केलेले असतील
तर तुम्हाला एक असं ह्याकडे लिहून येईल की तुम्ही ऑलरेडी सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, तुम्हाला आता काही पण अपलोड करायची गरज नाहीये. बट जर तुम्ही फॉर्म भरताना रिसिप्ट अपलोड केली असेल आणि आता जर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्हाला हे ते ऑप्शन येईल ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. तर त्या तिकडे त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटचे तुम्हाला ओरिजिनल ते स्कॅन करून अपलोड करायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. इकडे तुम्हाला काय दिलं आहे की इकडे तुम्हाला जे पण ह्या कॅटेगरीमधनं जर तुम्ही ह्या कुठल्याही कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल आणि जर तुम्ही ह्या कुठल्याही डॉक्युमेंटची रिसिप्ट अपलोड केली असेल तर तुम्हाला ती ओरिजिनल अपलोड करायची आहे. आणि एकदा तुम्ही अपलोड केल्यानंतर ती तुम्हाला ई स्क्रुटिनीने किंवा फिजिकल स्क्रुटिनीने तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची. एकदा तुम्ही हे सगळं व्हेरीफाय केलं म्हणजे ई स्क्रुटिनी व्हेरीफाय करून घेतलं किंवा फिजिकल स्क्रुटिनीवर जाऊन तुम्ही हे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतलेत, त्याच्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये हे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला सबमिट करायचे आहेत. आता एक तुम्ही लक्षात घ्या की भरपूर मुलं घाबरतील की दादा माझ्याकडे अजून ओरिजिनल डॉक्युमेंट आलं नाहीये, आता हे लगेच अपलोड करायचं का? लगेच अपलोड नाही करायचं. जर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये आता ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही ह्या इथे ही स्टेप तुम्हाला सगळ्यात पहिले करायची आहे. जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर ही स्टेप करण्यासाठी तुम्हाला लास्ट राऊंडपर्यंत टाईम पिरियड दिलेला आहे. या इकडे तुम्हाला फोर्थ राऊंड हा लास्ट राऊंड असेल. ह्या टायमापर्यंत तुम्हाला जेवढे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड नाही केलेत लास्ट राऊंडपर्यंत तर त्या केसमध्ये तुमचे ॲडमिशन हे ओपनमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि तुमचं ॲडमिशन हे कॅन्सलसुद्धा केलं जाईल. म्हणजे पुढचे जे पण तुम्ही IELTS राऊंडसाठी जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट कराल तर त्यावेळी तुम्ही ओपन कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केला जाल आणि ज्या पण कॉलेजमध्ये आत्ता तुमचा कॅपराऊंड थ्रू नंबर लागला आहे तिकडचं तुमचं ॲडमिशन हे कॅन्सलसुद्धा केलं जाणार आहे. हे तुम्हाला ह्या इकडे क्लिअरली मेन्शन करून दिलं आहे. सो त्यामुळे आत्ता जर तुम्ही कॅपराऊंड 2 नंतरच कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार असाल आणि जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर ही तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेप कंप्लीट करायची आहे. जर तुम्ही बेटरमेंट करणार असाल तर घाई करू नका. तुम्ही बेटरमेंट केल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज कुठलं मिळालं तेव्हा तुम्हाला सेल्फ रिस्क करायचं असेल तर त्यावेळीसुद्धा ही तुम्ही प्रोसेस करू शकता. बट अर्जंटली कोणाला ही प्रोसेस करायची आहे? ज्या पण मुलांनी आत्ता ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आहे, ज्या पण मुलांनी आता सेल्फ रिस्क केलेलं आहे त्या मुलांना ही प्रोसेस करायची आहे की तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करायचं आहे जर तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल तर. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता काही मुलांचे प्रश्न असतात की दादा कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर आमचं कॉलेज कधीपर्यंत स्टार्ट होतं? काही मुलांना वाटतं की सगळे कॅप राऊंड झाल्यानंतर स्पॉट राऊंड झाल्यानंतर आपलं कॉलेज स्टार्ट होत असतं. बट तसं नाही आहे. मी तुम्हाला लास्ट इयरचं सांगतो. लास्ट इयरला म्हणजे 2024मध्ये फक्त 3च कॅप राऊंड झाले होते आणि काही कॉलेजेस कॅप राऊंड 2 झाल्यानंतर लगेच स्टार्टसुद्धा झाले होते. स्टार्ट म्हणजे काय की मेन लेक्चर्स वगैरे लगेच स्टार्ट नाही होत. स्टार्टिंगला पहिले इंट्रोडक्शन प्रोग्राम, ओरिएंटेशन हे सगळं स्टार्ट होतं आणि त्याच्यानंतर मेन लेक्चर्स वगैरे स्टार्ट होत असतात. सो मोस्ट ऑफ दी कॉलेजेस कॅप राऊंड 2 नंतर स्टार्ट झाले होते. सो ह्या वर्षी जसे की आपले 4 कॅप राऊंड कंडक्ट होणार आहेत तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की कॅप राऊंड 2 नंतर नाही तर मोस्टली कॅप राऊंड 3 नंतर तुमचे कॉलेजेस स्टार्ट होऊ शकतात. कारण की कॉलेज कसं विचार करतं की त्यांच्याकडे एक स्पेसिफिक नंबर ऑफ ॲडमिशन्स कंप्लीट झाले ना मग ते कॉलेजेस स्टार्ट करतात. आता काही कॉलेजेसमध्ये कॅप राऊंड 2 नंतरच ॲडमिशन हे थोडेफार फुल होऊन जातील. काही कॉलेजेसमध्ये कॅप राऊंड 3 नंतर ॲडमिशन फुल होऊन जातील. सो डिपेंड्स ऑन कॉलेज. कारण की प्रत्येक कॉलेज वेगवेगळ्या तारखेला स्टार्ट होत असतं. AICTEने एक रूल दिला आहे की मिड ऑफ सप्टेंबरच्या आधी तुम्हाला सगळ्यांना कॉलेजेस स्टार्ट करायचे आहेत. आता हे कॉलेजवर डिपेंड आहे की मिड ऑफ सप्टेंबरच्या आधी कधी कॉलेजेस स्टार्ट करायचे, कुठल्या डेटला कॉलेजेस स्टार्ट करायचे. सो मोस्टली तुमच्या कॅप राऊंड 3 नंतर कॉलेजेस हे स्टार्ट होऊ शकतात आणि काही कॉलेजेस कॅप राऊंड 4 नंतर पण स्टार्ट होत असतात. बट कॉलेजेस स्पॉट राऊंडपर्यंत वेट करत नाहीत. तुमच्या जेव्हा स्पॉट राऊंड कंडक्ट होतो तोपर्यंत मोस्ट ऑफ दी कॉलेजेस हे स्टार्ट झालेले असतात. तर त्याच्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की आपलं स्पॉट राऊंड झाल्यानंतर आपले कॉलेज वगैरे स्टार्ट होतील तर तसं नाही आहे. स्पॉट राऊंडच्या आधीच मोस्ट ऑफ दी कॉलेजेस हे स्टार्ट होऊन जातात. सो जेव्हा पण तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल ना कुठल्याही कॉलेजमध्ये, म्हणजे एकदा तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्ही कन्फर्म केलं, फ्रीज केलं, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये रिपोर्ट करता तर त्यावेळी कॉलेजमध्ये पण एकदा तुम्ही विचारून घ्या की आपलं कॉलेज कधी सुरू होणार आहे, कुठल्या डेटपासून आपलं कॉलेज सुरू होणार आहे. म्हणजे ते कॉलेजवाले पण तुम्हाला एक आयडिया देऊन देतील. सो आय होप हे पण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. आता मेन म्हणजे आपलं स्कॉलरशिप. भरपूर मुलांना प्रश्न आहेत की दादा स्कॉलरशिपचे फॉर्म कधी भरायचे, आम्हाला जे फीमध्ये कन्सेशन मिळतं तर त्यासाठी आपल्याला जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायला लागतात हे कधीपासून भरायला लागतात. तर बघा तुमच्या स्कॉलरशिपचे फॉर्म हे आत्तापासून तुमचे सुरू झालेले आहेत. म्हणजे 30 जूनपासून तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झाले आहेत. बट आत्ता लगेच तुम्हाला भरायचे नाही आहेत. स्कॉलरशिपचा फॉर्म मोस्टली तुमचं नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुरू असतो, म्हणजे तोपर्यंत तुम्ही फिलअप करू शकता. बट सगळ्यात पहिले तुमचे एका कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म होऊन देत, त्याच्यानंतर ते कॉलेजवाले तुम्हाला सांगतील की तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म कधी भरायचा आहे, कधी नाही भरायचा आहे. मोस्टली तुम्हाला ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरपर्यंत स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. सो तुम्ही एकदा कॉलेजमध्ये विचारा,
एकदा तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. ॲडमिशन व्हायच्या आधीच तुम्हाला फॉर्म भरायचा नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये कॉलेजचे पण काही डिटेल्स वगैरे तुम्हाला फिलअप करावे लागतात. तुम्हाला अलॉटमेंट लेटर पण तिकडे तुम्हाला अपलोड करावं लागतं. तर त्याच्यामुळे सगळं ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतरच तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरावा लागतो. सो गाइस, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जेवढे पण तुमचे डाऊट्स होते, जेवढे पण तुमचे क्वेरीज होते, हे सगळे तुमचे सॉल्व्ह झालेले असतील. जर तुमचे अजून काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तर डायरेक्टली माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक इंस्टाग्रामची आयडी प्रोव्हाइड केली आहे. त्या इंस्टाग्रामच्या आयडीला तुम्ही नक्की फॉलो करा, कारण की आपल्या येत्याच्या टायमाला आपले इंजिनिअरिंगच्या टॉपिकवर मी काही स्पेशल व्हिडिओज मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करून ठेवा. इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्ही MSc 2026साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी तुम्ही फिजिक्सवरची बॅच प्राईम तुम्ही चेक करू शकता. त्याची रिगार्डिंग पण सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. सो गाइस, दॅट्स द व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.